विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी अँड वेजेस ॲडमिनिस्ट्रेशनमधील मजुरी आणि वेतनाची सिद्धांत आपण आज पाहणार आहोत. मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये सॅलरी आणि वेजेस ॲडमिनिस्ट्रेशनला खूप महत्त्वाचे असे स्थान आहे. मग यामध्ये मजुरी आणि वेतन ठरवत असताना निश्चितच काही सिद्धांताचा अवलंब केला जातो. यामध्ये काही बार्गेनिंग सिद्धांत असतील, काही तुलनात्मक फायदा सिद्धांत असतील, वेतन निधी सिद्धांत असेल, वेतन आणि पगारावर परिणाम करणाऱ्या ज्या काही पातळ्या आहेत त्या सर्वावरच या मजुरीचे सिद्धांत त्याचा अवलंब केला जातो. मग वेगवेगळ्या सिद्धांताचा अवलंब करून कर्मचाऱ्यासाठी योग्य असा सिद्धांत मानून वेतन आणि मजुरी निश्चित केली जाते. मग यामध्ये सुरुवातीचा मजुरीचे निर्वाह सिद्धांत हे आपण पाहणार आहोत. सबसिस्टन्स थेअरी ऑफ वेजेस. मजुरीचे निर्वाह सिद्धांत मागणीच्या पैलूकडे दुर्लक्ष करून मजुरीचे निर्वाह सिद्धांत श्रम बाजाराच्या पुरवठा पैलूवर जोर देत असतात. कामगारांच्या पुरवठ्यात बदल करणे ती मूलभूत शक्ती आहे जी उदरनिर्वाहासाठी आवश्यक किमान वेतनासाठी म्हणजेच अन्न व निवारा या मूलभूत गरजांसाठी वास्तविक वेतन देते. निर्वाहित सिद्धांताचे घटक द वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये दिसतात, जिथे स्मिथने लिहिले आहे की कामगारांना दिले जाणारे वेतन त्यांना जगू देण्यास आणि त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसे असे असावे. यासोबतच डेव्हिड रिकार्डो आणि थॉमस माल्थुस यासारख्या स्मिथ नंतर आलेल्या इंग्रजी शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांचा अधिक निराशावादी दृष्टिकोन होता. पण मजुरीची सिद्धांत मानत असतात रिकार्डोने लिहिले की मजुरीची नैसर्गिक किंमत म्हणजे केवळ मजुरांना उदरनिर्वाह करण्यासाठी आणि शर्यत टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक दिली जाणारी किंमत. रिकार्डो यांचे विधान लोकसंख्येच्या मॅथ्यूसियन सिद्धांतांशी सुसंगत होते. लोकसंख्येच्या मॅथ्यूसियन यांनी मांडलेल्या सिद्धांताशी सुसंगत होते, ज्यामध्ये असे मानले गेले की लोकसंख्या आधार देण्याच्या साधनानुसार मजुरी सिद्धांत समायोजित करत असते. मग मजुरी निर्वाह सिद्धांत मांडणाऱ्यांनी असा दावा केला आहे की श्रमांची बाजारभावाची किंमत नैसर्गिक काळापासून फार काळ बदलत नाही. जर मजुरी उदरनिर्वाहाच्या वर गेली तर कामगारांची संख्या वाढेल आणि वेतनाचे दर खाली आणले जातील. जर मजुरी उपजीविकेच्या खाली गेली तर कामगारांची संख्या निश्चितच कमी होईल आणि मजुरीचे दर सुद्धा वाढलेले जातील. ज्यावेळी या अर्थशास्त्रज्ञांनी लिहिले की त्यावेळी बहुतेक कर्मचारी निर्वाह पातळीच्या जवळ राहत होते आणि लोकसंख्या ही उपजीविकेच्या साधनापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. मग अशा प्रकारे निर्वाह सिद्धांत, मजुरीचा निर्वाह सिद्धांत वस्तुस्थितीत बसत असे. पण जरी रिकार्डो म्हणाले की कामगारांची नैसर्गिक किंमत निश्चित केलेली नाही, म्हणजेच कामगाराची ठराविक किंमत ही निश्चित केलेली नाही, परंतु म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की अन्नधान्य पुरवठा असेल आणि कामगार राखण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तूंच्या संदर्भामध्ये लोकसंख्येची पातळी सुधारली तर ती बदलू शकते.
मग नंतरचे लेखक मजुरी मिळविणाऱ्याच्या अपेक्षाबद्दल अधिक निराशावादी होते. म्हणून वेतन कायमच खाली आणले जाईल असा त्यांचा असहाय्य निष्कर्ष, जो की निर्वाह सिद्धांताला मजुरीचा लोहाचा कायदा हे नाव मिळाले. मग या ठिकाणी त्यानंतर वेजेस फंड थेरी, वेतन निधी सिद्धांत हे मांडत असताना, स्मिथ म्हणाले की मजुरीच्या देयकासाठी ठरविलेल्या निधीच्या प्रमाणात, स्मिथ वेतन सिद्धांत निधीमध्ये म्हणतात की मजुरीच्या देयकासाठी ठरविलेल्या निधीच्या प्रमाणामध्ये वाढ केल्याखेरीज मजुरांची मागणी वाढू शकत नाही. रिकार्डो म्हणाले की भांडवलात वाढ झाल्याने कामगारांच्या मागणीमध्ये वाढ होईल. मग यासारख्या विधानामध्ये वेतन निश्चितीच्या सिद्धांताचे पूर्वचित्रण होते, ज्यामध्ये असे मानले जाते की वेतनाच्या देयकासाठी संपत्तीचा एक पूर्वनिर्धारित फंडा एक अस्तित्वात आहे. स्मिथने या सैद्धांतिक निधीला अतिरिक्त किंवा डिस्पोजेबल उत्पन्न म्हणून परिभाषित केले, जे श्रीमंत लोक इतरांना नोकरीसाठी वापरता येते. रिकॉर्डने त्याबद्दल विचार केला की रोजगाराच्या परिस्थितीमध्ये आवश्यकता निश्चितच विचार केला की रोजगाराच्या परिस्थितीमध्ये आवश्यक असे अन्न, वस्त्र, विविध साधने, कच्चा माल किंवा मशिनरी यासारख्या भांडवलाच्या बाबतीमध्ये वेळोवेळी निश्चितच यामध्ये फंडाच्या बाबतीमध्ये निश्चितच आकारात चढ उतार होऊ शकतो, निधीच्या बाबतीमध्ये चढ उतार होऊ शकतो. परंतु कोणत्याही क्षणी ही रक्कम निश्चित केली गेली आणि कामगारांच्या संख्येनुसार या निधीचे मूल्य, या फंडाचे मूल्य विभाजित करून सरासरी वेतन निश्चित केले जाऊ शकते. म्हणून या सिद्धांतामध्ये कोणत्याही फंडाची पर्वा न करता स्पष्ट निष्कर्ष असा झाला की कामगारांच्या संख्येच्या संबंधात हा निधी मोठा असेल तेव्हा वेतन निश्चितच जास्त असेल. जेव्हा ते तुलनेने लहान होते वेतन कमी असेल. जर अन्न आणि इतर आवश्यकतेनुसार मॅल्थस यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या खूप वेगाने वाढली तर मजुरी निर्वाह पातळीवर जाईल. म्हणूनच असा अंदाज व्यक्त केला जात आहे की मजुरांना निधी वाढविण्यासाठी भांडवल जमा करण्यास हातभार लावल्यास निश्चितच फायदा होईल. जर त्यांनी नियोक्त्याकडे अत्युत्तम मागण्या केल्या किंवा भांडवल कमी करणाऱ्या कामगार संघटनांची स्थापना केली तर ते निश्चितच वेगवेगळ्या निधींचा आकार कमी करते, ज्या योगे वेतन सुद्धा कमी करावे लागेल. ते पुढे आले की वेतन वाढवण्याच्या उद्देशाने बनविलेले कायदे यशस्वी होणार नाही, कारण केवळ काही निश्चित निधी मिळाल्यासच काही कामगारांना केवळ जास्त मजुरी देऊन इतर मजुरी मिळवता येईल. पण हा सिद्धांत सामान्यतः नासाऊ विल्यम्स वरिष्ठ आणि जॉन स्टुअर्ट मिल यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी 50 वर्षापर्यंत स्वीकारला. 1865 नंतर 1865 नंतर वेतन फंड सिद्धांत WT थॉर्टन FD द्वारे बदनाम केले गेले. लॉन्ज आणि फ्रान्सिस वॉकर या सर्वांनी असा युक्तिवाद केला की कामगारांनी मागणी निधीद्वारे केली. यामध्ये निश्चितच लॉन्ज आणि फ्रान्सिस वॉकर या सर्वांच्या युक्तिवादानुसार कामगारांची मागणी निधीद्वारे केली जात नाही, तर उत्पादनाच्या ग्राहकांच्या मागणीनुसार ती केली जाते. त्या व्यतिरिक्त मजुरी फंडाच्या सिद्धांताचे 1905
जे काही समर्थक कोणत्याही प्रकारच्या निधीचे अस्तित्व सिद्ध करू शकले नाही, ज्यांचे भांडवलाशी पूर्वनिर्धारित संबंध टिकवून ठेवले आणि कामगार उत्पादनाच्या श्रमदानाच्या योगदानाचा कोणता भाग प्रत्यक्षात दिला गेला हे देखील ते दाखवण्यास अपयशी ठरले. मग वेतनामध्ये खरोखरच वेतनामध्ये दिलेली एकूण रक्कम असेल, मजुरांच्या सौदेबाजी सामर्थ्यासह अनेक घटकावर ते अवलंबून असते. मग हे सांगणाऱ्या या सिद्धांतामध्ये अनेक टीका असूनही 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत वेतन फंड सिद्धांत प्रभावी ठरला. मग त्यानंतर बार्गेनिंग सिद्धांत, ज्याला आपण सौदेबाजीचा सिद्धांत असतो, मजुरी आणि वेतन ठरवत असताना बार्गेनिंग सिद्धांत याचाही अवलंब केला जात असे. मग वेतनाच्या या बार्गेनिंग सिद्धांतानुसार वेतन, तास आणि कामकाजाच्या अटी करारामध्ये पक्षाच्या संबंधित सौदेबाजी सामर्थ्याने निर्धारित केल्या जातात. मग कर्मचाऱ्यापेक्षा मालकांना जास्त सौदे करण्याची ताकद असल्याचे जेव्हा त्यामध्ये नमूद केले गेले, तेव्हा स्मिथने अशा सिद्धांताचे संकेत दिले की कर्मचाऱ्यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी नियोक्ते अधिक चांगल्या स्थितीत होते आणि नियुक्ती देखील कर्मचाऱ्यापेक्षा जास्त काळ उत्पन्नातील तोटा सहन करण्यास सक्षम होते. जॉन डेव्हिडसन यांनी ही कल्पना बऱ्याच प्रमाणात जॉन डेव्हिडसन यांनी या वेतन सिद्धांताची, या बार्गेनिंग सिद्धांताची, सौदेबाजी सिद्धांताची ही कल्पना बऱ्याच काळापर्यंत विकसित. मग निश्चितच कर्मचाऱ्यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी मालक असतील, निश्चितच तोटा सहन करून सुद्धा वेतन देण्यासाठी ते सक्षम. जॉन डेव्हिडसन यांनी ही कल्पना बऱ्याच प्रमाणात विकसित केली, ज्याने द बार्गेन थिअरी ऑफ वेज 1898 मध्ये प्रस्तावित केली होती. ज्यांनी द बार्गेन थिअरी ऑफ वेज 1898 मध्ये प्रस्तावित केले होते की वेतन निश्चित करणे ही एक अत्यंत जटिल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये पक्षांची सापेक्ष सौदेबाजी करण्याची शक्ती स्थापित करण्यासाठी संवाद साधला जातो. मग हा सिद्धांत असा दावा करतो की वेगवेगळ्या घटकांचा एक घटक किंवा एकच संयोजन वेतन निश्चित करत नाही आणि पगाराचा कोणताही दर अनिवार्यपणे टिकत नाही. मग त्याऐवजी दरांची श्रेणी, वेगवेगळ्या दरांची श्रेणी निश्चित आहे. त्यापैकी कोणतेही एकाच वेळी अस्तित्व त्या श्रेणीचं असू शकत नाही. मग श्रेणीची वरची मर्यादा नियोक्त्याने विशिष्ट कामगारांना घेण्यास नकार दर्शविल्याने किंवा दर्शविल्यास त्या विशिष्ट दलाचं ते प्रतिनिधित्व करते. कामगारांच्या उत्पादकता, स्पर्धात्मक परिस्थिती, गुंतवणुकीचा आकार इत्यादी भविष्यकाळातील व्यवसायाच्या परिस्थितीबद्दल मालकाच्या अंदाजानुसार या दराचा, या रेटचा अनेक घटकावर प्रभाव पडत असतो. मग श्रेणीची निश्चितच निम्न मर्यादा असेल. काही घटकाच्या बाबतीमध्ये वेतन ठरवत असताना त्याला आपण सौदेबाजी, निश्चितच त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो नियोक्ता आहे त्याला या श्रेणीतील दर, त्या मजुरीचा दर, वेतनाचा दर निश्चित करण्यासाठी त्या किचकट प्रक्रियेतून त्याला जावे लागते. मग या दराचा सिद्धांत, हा सिद्धांत असा दावा करतो की वेगवेगळ्या घटकांचा एक घटक किंवा एकच घटक वेतन निश्चित करत नाही आणि पगाराचा कोणताही दर हा अनिवार्यपणे टिकत नाही. त्याऐवजी दरांची जी काही श्रेणी आहे त्यापैकी कोणतेही एकाच वेळी अस्तित्व आपण ठेवू शकतो. श्रेणीची वरची मर्यादा त्यावेळेस निश्चित केली जाते
त्यावेळेस श्रेणीची निम्न मर्यादा सुद्धा खाली दर निश्चित करते, ज्यायोगे कामगार मालकांना त्यांच्या सेवा देत नाही या दराच्या प्रभावाप्रमाणे किमान वेतन कायदे असतील. कामगारांचे जीवनमान असेल, रोजगाराच्या परिस्थितीचे त्यांचे मूल्यांकन आणि इतरांच्या दरांचे त्यांचे ज्ञान यांचा समावेश त्यामध्ये केला जातो. मग वरील काही अनेक बाबी किंवा काही मर्यादा असतील, या दोन्हीही निश्चित केलेली असतात आणि एकतर वरच्या किंवा खालच्या दिशेने हा बार्गेनिंग ही श्रेणी निश्चितच खालीवर जाऊ शकते. मग विशिष्ट श्रेणीतील दर किंवा दर संबंधित बार्गेनिंग सामर्थ्याद्वारे निश्चितच वेतन निश्चिती करण्याचा प्रयत्न केला जातो. मग या सौदेबाजी सिद्धांतात कामगार संघटनांसाठी निश्चितच एक आकर्षक आहे. ही योजना, हा सिद्धांत कर्मचाऱ्यांसाठी एक आकर्षक आहे, कारण उदरनिर्वाह आणि मजुरी निधीच्या सिद्धांताच्या विपरीत असे हे संघटनाच्या अस्तित्वाचं एक अतिशय कठोर कारण प्रदान करते. थोडक्यात सांगायचं झाल्यास युनियनची सौदेबादी ताकद व्यक्तीपेक्षा जास्त असते. तथापि हे लक्षात घेतले पाहिजे की ऐतिहासिकदृष्ट्या मजूर कामगार संघटनांच्या मदतीशिवाय परिस्थितीची सुधारण्यास सक्षम होते. हे सूचित करते की पक्षांची संबंधित सौदेबाजी सामर्थ्याशिवाय इतर घटक कार्य करत असावे. जरी सौदेबाजी सिद्धांत अल्प परिस्थितीमध्ये वेतन दरांचे स्पष्टीकरण देऊ शकले किंवा देऊ शकत असतील, जसे की उदाहरणार्थ वेतन भिन्नतेचे काही अस्तित्व असते, परंतु दीर्घकाळाच्या कालावधीमध्ये वेतनाच्या सरासरी पातळीवर पाळल्या जाणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण देण्यास या सिद्धांतामध्ये किंवा हा सिद्धांत निश्चितच अयशस्वी ठरलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या या आपल्या सॅलरी आणि वेजेस याची काय मजुरीची सिद्धांत आहे, वेतन आणि मजुरी निश्चित करण्याची सिद्धांत आहे, हे आज आपण थोडक्यात चर्चिलेले आहेत. आज आपण याच ठिकाणी थांबू.